मंडळी, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या बोलते क्या बोला तूने? काय नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं एका बरं मी माझ्या स्टाईलने बोलला, मी का तुझी स्टाईल वापरू? बात तो सही है. दॅट इज द मेन थिंग. तर आजचा ब्लॉग काय मी तुम्हाला सांगते. भाई हम तो शुरू होते ही खत्म हो गया यार. 75 years later. ही बॅग तुम्हाला बॅग तुम्हाला दिसत असेल. आय नो मोस्ट ऑफ पीपल सांगतील की ही मिशो परचेस आहे. येस, तर ही मिशो परचेस आहे. मिशोवरून घेतली. आणि आजच्या मी असं खूप सारे व्हिडिओ असे यूट्यूबवरती स्क्रोल केल्यानंतर ना आम्ही बघितलं की प्रत्येकजण करते व्हॉट्स इन माय बॅग, व्हॉट्स इन माय बॅग, व्हॉट्स इन माय बॅग. तर आम्ही व्हॉट्स इन माय बॅगचा क्रिएट करतोय फनी व्हर्जन. त्या फनी व्हर्जनमध्ये सध्या आपल्या बॅगमध्ये काय टाकून देतात? सध्या ह्या बॅगमध्ये आता काहीच नाही म्हणजे आता अजून उद्घाटन करायचं, याच्यामध्ये वस्तू भरायच्या आहेत. आम्ही तिला कुठे अजून कुठे घेऊन गेलो नाही, काहीच नाही. अशी फक्त आवडली आम्हाला, आम्ही परचेस केली छानशी बॅग, जी की अशी काहीतरी दिसते. तिला असे 4 स्ट्रॅप्स पण आहेत. आणि हो, मला विषयावरून भटकवू नको बरं, मला विषयाविषयी बोलू दे त्या. तर या बॅगमध्ये मी आता काही अशा अतरंगी माझ्या डोक्यामध्ये शिजत असलेल्या विचित्र गोष्टी याच्यामध्ये भरणार आहे. नॉर्मल लोक काय करतात, फक्त त्यांच्या बॅगमध्ये काय इम्पॉर्टंट गोष्टी आणि त्या काय बॅगमध्ये असं एक्सप्लेन करतात. तर मी ह्या बॅगमध्ये काहीतरी विचित्र इतक्या विचित्र गोष्टी भरणार आहे. आणि त्या हिला एक्सप्लेन करायच्या की ह्या बॅगमध्ये त्या वस्तू काय आहेत. आणि तुम्ही मला जर ओळखत नसाल तर मी सांगते 26 में तो दुनिया खत्म है. की मी याच्यात अशा काही वस्तू भरणार आहे आणि माझ्या खुरापती डोक्यामध्ये काय चाललंय. तर स्टे ट्यून फॉर दॅट. आणि मी आलेच आता ही बॅग भरून. सो वेट. तर मी बॅग रेडी करून आणली इथं. ह्या बॅगमध्ये काय भरलं आहे याचं तिला प्रत्येक गोष्टीचा रिझन द्यायचं आहे. आणि जायज रिझन द्यायचं, असं नाही की काही पण सांगते. तर आता तुम्ही रेडी आहात. बॅगमध्ये फक्त वन टाईम हात घालायचं, जे येईल हातात ते फक्त दाखवायचं आणि त्याच्या मागचं रिझन एक्सप्लेन करायचं तुला. ओके. सो ही बॅग आता मी रेडी करून आणली आहे. मला काहीच माहिती नाही, मी एक पण वस्तू बघितली नाही याच्यात काय टाकलं, कारण मला दुसरं काम चालू होतं. सो बघायची पण नव्हती असं. सो आता आपण सुरू करूया व्हॉट्स इन माय बॅग. तो गोष्ट आहे प्रत्येक मुलगी मुलगा लेडीज वुमेन प्रत्येकाची गरज. पॉन्ड्स पावडर मित्रांनो, ही तुमच्या बॅगमध्ये असायलाच पाहिजे. आणि ही माझ्यासुद्धा बॅगमध्ये आहे. पॉन्ड्स पावडर 10 रुपयाचा पॉन्ड्सचा पावडरचा डबा प्रत्येकाच्या बॅगमध्ये आहे. पाहिजे, कारण हा कधी पण यूज येऊ शकतो आपल्याला याचा. यासाठीच ठेवला आहे ना. येस किती गोर माणसं असं तरी तो पावडर लावतोच. सो आता मी तुम्हाला दाखवते दुसरी गोष्ट. माझ्या डोळे बंद करून काढून ते दाखव. नाही, बट मी इकडे जाऊ ते. आता काय आलं काय माहिती, काहीतरी वेगळंच दिसतं. दाखव हार्पिक बाथरूम क्लीनर. गाईज, हे आहे माझ्या व्हॉट्स इन माय बॅगमध्ये हार्पिक बाथरूम क्लीनर. जर तुम्हाला पब्लिक वॉशरूम यूज करायचं तर पहिले तुम्ही हार्पिक बाथरूमने त्याचं क्लीन करून घ्या, मग ते पब्लिक वॉशरूम यूज करा. म्हणजे पहिले क्लिनिंग घाशिंग पब्लिक तुम्ही कुठेतरी फिरायला गेले आणि पब्लिक वॉशरूम, ओ नो इथं खूपच गंद आहे, लगेच टाकायचं, एकदम घासायचं आणि मग तुम्ही ते वॉशरूम यूज करा. हे खरंच आपण आपल्या बॅगमध्ये ठेवायला पाहिजे. हे तो काम की चीज आहे, बाथरूम क्लीनर. सो आता नेक्स्ट असं काय हाताला लागणार. आपण जर गुन्हा पाहुण्यांच्या घरी गेलो तर त्यांच्या घरी जुळलं असेल तर हिट यूज करा तुम्ही. आणि तोंडात मारा. ते जर वाईट बोलतात तुमच्याविषयी, कोणी जर तुमच्याविषयी 2 शब्द वाईट बोलत असेल तर असं सुरू करा, फास हिटचं यूज करा आणि सगळे जड से मिटा दो. आमची डोरी आली, आमचा ट्रायपॉड हलवायला. जड से मिटून टाका त्यांच्या घरातली झुळं आणि ते काय वाईट साईड तुमच्याविषयी बोलत असतील, हे सगळं या हिटनी त्याचं काम तमाम करून टाका. हे खरंच पाहिजे. एखाद्याला बघ करतो या फास काम तमाम. बघूया नेक्स्ट काय आहे आपल्या बॅगेमध्ये. मला वस्तू हातात मेन्स पावडरचा डब्बा. डेन्व्हिल. पहिले पॉन्ड्स पावडरचा डब्बा, नंतर मेन्स पावडर. किती पावडरची गरज असते बघा मुलींना. व्हरायटी. अर्धा चेहऱ्याला पॉन्ड्स. समजा 2 प्रकारचे पॉन्ड डबे ठेवते.
कारण समजा हा माझ्या एखाद्या मित्राला किंवा भावाला जर वाटलं की अरे मी चांगला नाही दिसत आहे, लगेच हे घे माझ्याकडे मेन्स पावडर. बघा, जिंदगीत तुमच्या पैसे नसतील बॅगेत तरी चालतील, पण पावडरचे डबे 2-2 ठेवा. हाताला लागतानी मलाच भीती वाटते माझ्या बॅगेतून काय काय नाही. सो नेक्स्ट आहे हा फुसफुसवाला स्प्रे. त्यात पाणी सुद्धा आहे आणि त्याच्यात पाणी सुद्धा उडते. हे बघा, का माहितीये का ते का ते सांगायचं तुला. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, पण गाईज हे आपल्या बॅगमध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण कुठे जर बसलो वगैरे किंवा आपल्याला खूपच ओ माय गॉड खूप गरम होतं, तर फास्ट करून आपल्या चेहऱ्यावर मारून द्यायचं आणि मग हा पावडरचा डबा यूज करायचा. किंवा खालची जागा साफ करून घ्यायची नंतर, किंवा पब्लिक प्लेसमध्ये झाडायला पाहिजे नंतर. हे आपलं आहे स्प्रे, वॉटर स्प्रे. तर आता बघूया नेक्स्ट काय आपल्या बॅगेत. अंघोळ करू शकते. आणि हे रिमोट जर दुसऱ्यांच्या घरी समजा तुम्ही टी व्ही पाहायला गेले आणि तिथले लहान मुलं जर तुमच्या घरी रिमोट देत नाहीत, तुम्ही घरच रिमोट घेऊन जा. म्हणजे ते बघा, तुम्ही आमच्या रिमोटची हालत बघा. आमच्या घरी सुद्धा रिमोटवरून भांडणं होत राहिलं. त्याच्यामुळे ते पुढून सगळं गेलंय त्याचं, फक्त मागूनच तेल कपडे पुढचे कपडे सगळे गेले गळून त्याचे. मग दुसऱ्याच्या घरी तुम्ही स्वतःचा घरचं रिमोट घेऊन जायचं, मग चॅनल बदलायची. एकदम प्रो लेवल, एकदम असं प्रो लेवलने काम करायचं. ते म्हणलंच नाही पाहिजे का, आपण त्यांना नाही म्हणायचं की बघू ना तुमचं रिमोट देतं का, एक चॅनल चेंज करायचं, आम्हाला हा चॅनल आवडला नाही आहे. आपण घेऊन जायचं आपल्या बॅगेतून, गपचूप रिमोट काढायचं, चॅनल बदलायचं, बॅगेत ठेवून जायचं. यूज करा गायची, खरंच युजफुल गोष्ट आहे, फार युजफुल गोष्टी माझ्या बॅगमध्ये. आता नेक्स्ट आपण हाताला लागल्यावर मला असं भीती वाटते, जसं जीव जंतू नको टाकायला माझ्या बॅगेत. हिमालया, ओ हा अच्छा हे बॉटल, मला वाटलं शॅम्पूची बॉटल एक काय. हे आहे हिमालया बॉडी लोशन. हे प्रत्येकाच्या बॅगमध्ये. तुम्ही एवढं बघितलं असेल मित्रांनो, मेकअपची पहिली चीज माझ्या बॅगेतून बाहेर निघाली, हे पावडर आणि हे लोशन. पण बाकीच्या वस्तू बघितल्या ना, हां नादच करायचं नाही आपला. हे आहे बॉडी लोशन. ड्राय स्किन फासा उन्हात गेलेले फसा असं सगळं लावूनच घ्यायचं, सारखं नुसतं लेप लावतच राहायचं. आता नेक्स्ट काय आहे, ओ पावडरच्या डब्याची डायरेक्ट कंपनी माझ्याकडे. तुम्ही ब्रँड बघितलं का, पहिला निघाला आपला पॉन्ड्स पावडर, दुसरा निघाली काय डॅनवीर पावडर, मेन्सची पावडर, तिसरा आहे व्हाईट टर. इतक्या पावडर लावायच्या ना, म्हणजे समोरून हवा आली आपली पावडर थोडी अशी जरी झाली ना, अशी थोडीशी, लगेच आपण पावडरचा टचअप करून घ्यायचा. समजा कोणी आपलं गेलं, आपण कोणाच्या घरी गेलं, लगेच त्यांनी आपले गाल वडले, तुझे गाल किती सॉफ्ट आहे, आपण लगेच पावडर काढायची, अशी पावडर काढायची, हातात घ्यायची. मेकअप काय त्याच्यातच केला पाहिजे मेकअपचा. ओ माय गॉड गाईज, चौथा पावडरचा डबा हा आहे ZX, रेड ZX पावडरचा डबा. म्हणजे हा एक पावडरचा डबा झाला, हा दुसरा एक पावडरचा डबा झाला, हा तिसरा एक पावडर, आणि हा एक पावडर डबा. म्हणजे तुम्ही तुमच्या कपड्यांना मॅचिंग सुद्धा पावडर लावू शकता. तुम्ही जर रेड ड्रेस घातलाय तुम्ही रेड पावडर लावा, तुम्ही ग्रीन ड्रेस घातला ग्रीन पावडर लावा, पिंक ड्रेस घातला पिंक पावडर लावा, दुसरा पिंक घातला पिंक पावडर लावा. इतक्या व्हरायटी पावडरचे आहे बघा, 1 2 3 4 इतक्या पावडर असणं किती गरजेचं आहे बघा. टूथब्रश असला तरी नाही चालणार, पण पावडर 4 डबे माझ्याकडे. नेक्स्ट आपले आहे हा चष्मा. इतक्या आपण गोष्टी बाहेर काढल्या आणि आपल्याला लोकांच्या नजरेपासून वाचायचं असेल तर तुम्ही हा चष्मा लावा तुमच्या डोळ्याला, म्हणजे तुम्हाला कोणाला नजरे भिडवायचीच गरज पडणार नाही. तुम्ही हा डायरेक्ट चष्मा लावून घ्यायचा असा. आणि मग कोणी म्हटलंच नाही पाहिजे की तू असं का केलं तसं का केलं, म्हणून माझ्या डोळ्याला चष्मा लावलाय, मला काही दिसतच नाही. डायरेक्ट गुलांची पिलिंग चष्मा लावायचा, चष्मा असा ठेवायचा, चष्मा असा ठेवायचा, कोणाचा चष्मा, भावाचा चष्मा हडकून तुमच्या बॅगेत ठेवायचा. तो घरभर सापडला तरी चाल, पण तो आपल्या बॅगेत पाहिजे. नेक्स्ट आहे ओ माय गॉड, हे बघा मित्रांनो, क्लोजअप कोलगेट, सॉरी ये क्लोजअप नहीं, ये है कोलगेट मैक्स फ्रेश. उसमें वो नहीं है क्या, रिफ्रेशिंग वाला नहीं है, थोडा सस्ता वाला आहे गाईज. कोलगेट मॅक्स फ्रेश ते संपत आलं आहे. म्हणजे तुम्ही बघा मी किती ब्रश केला आहे, याचं किती यूज करत असेल मी. सगळ्यात जास्त यूज मी याचंच करते, कारण कुठे गेलं ब्रश नाही बरं त्याच्या जोडीला, असं खोलायचं, हातावर घ्यायचं, असं इकडून हां चला द्या चहा, हे याचा यूज करायचा. तुम्ही कुठे लगेच पाण्याची बॉटल ती अजून माझ्या बॅगेत निघली नाही, पण तुम्ही आधीच ब्रश करून बसायचं. कळलं तुम्हाला, लायझरला ते हार्पिक तोंडातून ब्रश करायला पण करायचा ब्रश. नेक्स्ट आहे मोळकं. हे माझ्या बॅगेत काय मलाच माहित नाही. आय थिंक हा कुल्हड चहा प्यायला. समजा मला जर फिरायला गेल्यावरती, जर कुठे गेल्यावरती त्यांचा चहा आवडला नाही, की ते साध्या काही टपरीनं 10 रुपयाचा चहा घेतला तर काचेच्या कपात चहा येतो, कुल्हड चहा घेतला तर 40-50 रुपयाला येतो. मग आपण त्यांचा कुल्हड नाही यायचा, आपण कुल्हड घरूनच घेऊन जायचा. आणि हा तो खायचं खाऊ नाही यायचा का, चाटून नाही घ्यायचं, ते आपणच करायचं. ह्या कुल्हड चहासाठी मकर संक्रांतीचं बोळकं यूज करायचं. तुम्हाला कळलं का,
आता मुंबईला बोलू लागतं मला कुल्हड चहा प्यायचं बळकट चहा टाकून प्या झाला कुल्हड चहा. नेक्स्ट माझ्या बॅगेत अशा प्रकारे सगळं संपलं आहे. सो व्हॉट्स इन माय बॅगमध्ये तुम्ही कळलं असेल माझ्या कामाच्या चीज किती निघल्या बिनकामाच्या चीज किती निघाल्या. सगळ्यात कामाचं तुम्हाला हेच वाटलं कारण याची किती गरज येऊ शकते काय तुम्ही विचार करा. अजून अशी कोणती गोष्ट आहे तुझ्या बॅगमध्ये तू ऍड करू शकतेस असं वाटतं तुला किती ऍड? मेकअपच्या बाबतीत फक्त पावडरचा डबाच निघाला म्हणजे पावडर किती लावणं गरजेचं आहे. तुला हात लावला पावडर लगेच असं लगेच पटकन कांगवा गरजच नाही तुम्हाला केस विंचरायची तुम्ही फक्त टोनल पावडर लावून केस विंचरायची गरजच नाही. कपडे ब्रश या अशा गोष्टी नको आहे तुम्हाला. तुम्ही काय पावडर हिटची हे काय बोलते याला हिट कोणी काही बोललं पण कॉक्रोच हिट पण यूज करू शकता तुम्ही. तोंडांचे लोकांचे तोंड बंद करण्यासाठी आणि वरून जर तुम्हाला वाटलं ओ माय गॉड आज मी अंघोळ नाही केली तर आज चांगला वास नाही दे पटकन हिट मारून घ्यायचं त्यांचा आज जाऊन डायरेक्ट कट जायगा हमारा. सो अशा काही गोष्टी माझ्या अतरंगी एकदम बॅगेमध्ये होता. सो व्हॉट्स इन युअर बॅग हे चॅलेंज तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि थोडंसं हसायला सुद्धा आलेलं असेल. तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच कुठं तरी एका चॅलेंज व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.